नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। नदीतून पाणी उपसा करणाऱ्या सर्व शेती पंपधारक व सहकारी पाणीपुरवठा योजना यांना पाटबंधारे खात्याने चालू पाणीपट्टी दराच्या 10 पट पाणीपट्टीची आकारणी गेल्या वर्षी केली आहे। सन 2023-24 साठी या 10 पट पाणीपट्टी बिल मागणीची नोटीस सर्व शेतकऱ्यांना व सहकारी संस्थांना देण्यात आली। ही पाणीपट्टी भरणे शक्य नसल्याने फेडरेशनच्या वतीने बैठका घेण्यात आल्या। या बैठकामध्ये आमदार अरुण लाड, माजी आमदार संजय घाडगे, श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी शेतकऱ्यांच्या संस्था प्रतिनिधींच्या भूमिका बजावून घेतल्या। ही दरवाढ रद्द करण्यासाठी हायवे रस्ता रोको आंदोलनामुळे शासनाने 10 पट दरवाढीस तहकुबी दिली आहे। पूर्वीच्या सवलतीच्या दराने पाणीपट्टी भरण्यास परवानगी देण्यात आली होती, परंतु यावरती कायमचा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही। याच पार्श्वभूमीवर इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। या पत्रकार परिषदेस माजी आमदार संजय घाडगे, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर, पुणे जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष MG शेलार, सातारा जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, राजाराम बापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, राजाराम बापू इरिगेशन विभागाचे चेअरमन प्रदीपराव पाटील, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख RG तांबे, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सांगली जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष JP लाड, मार्केट कमिटी कोल्हापूरचे अध्यक्ष भारत पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी SM क्षीरसागर, वारणा कारखान्याचे प्रतिनिधी SA कुलकर्णी यांच्यासह बाबूराव लगारे व लक्ष्मण पाटील उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।